आपला अपूर्व आनंद भगवंताने या माध्यमातून सर्व गोपिकांना प्राप्त करून दिला. पुढे चालून चोरी कर्माचं गारानं पाणी पडू लागलं, कारण भगवंताने सर्वांसाठी चोरी कर्म सुरू केलं. तर ही वार्ता सर्वत्र गावामध्ये पसरली. कोण चोऱ्या करतो म्हणती नंदाची या पोरे, आज चोरी केली करे तुझा विधानाशी, नभे दुसरी आईशी. आणि यशोदा माता सर्वांचं मान्य करून घेना, पण गवळणी मात्र पुन्हा पुन्हा दारी आल्याशिवाय राहिला. तर भगवंताने चोरी कर्म त्याच्यासाठी नव्हे तर इतरासाठी भगवंतांसाठी नाही. कारण देवाला चोरी करण्याचं काही कारणच नाही, कारण तो लक्ष्मीचा मालक आहे. त्याच्याकडे कोणत्याच गोष्टीचं कमीपण नाही, त्याच्याकडे कोणतंच ऋण नाही. जसं पुनम तिथं काय होणं असं आपण म्हणतो का नाही, तसं देवाकडे काहीच कमी नाही. मग चोरी का केली? त्यांचं मन समाधान करावं. आणि चोरी जी केली ती वेगळी चोरी आहे. विठ्ठला आणि ज्यांचं मनपूर्वक निमंत्रण असेल की भगवंताने आपल्याकडे यावं आणि जे आपलं असेल ते खाऊन जावं, असं भावनाप्रधान घर, भावनाप्रधान मन ज्या ठिकाणी असेल अशा ठिकाणी भगवान जात होता. तेव्हा एक गवळाने विनंती करत आहे भगवान कृष्णाला, आज मेरे अंगनों में, आज मेरे अंगनों में तर हे देवा, हे भगवंता, तो आमच्या घरी आहे, आमच्या अंगणामध्ये